नमस्कार, मी आकाश पाटील, गाव तुळजापूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी 8 दिवस झाले ऑटोफुल वॉटर कंडिशनर वापरत आहे. रिझल्ट अप्रतिम म्हणजे अप्रतिम मला आलेला आहे. पहिला रिझल्ट सांगायचा म्हटलं तर आमच्या बोरचे पाणी 2.5 इंची होते, आता ते 3 इंची झालेलं आहे. आणखीन बोर बसला चंबर, मी वॉटर कंडिशनर बसवायच्या अगोदर मी मोटर बंद करता बंद करत होतो, तर आता तो मोटर मला बंद करूनच चंबर बंद करावा लागतो आहे. एवढा प्रेशर आलेला आहे चंबरला. आणि ह्या वॉटर कंडिशनमधून जे पाणी बाहेर निघतं आहे ते मी रिटर्न बोरमध्ये सोडलेलं आहे. 1 ते 1.5 इंची पाणी माझे कायम रिटर्न बोरमध्ये असते आणि बाकीचं पाणी मी शेतीसाठी वापरतो. ते तुम्हाला दाखवतो रिटर्न कसं सोडलेलं आहे ते. या वॉटर कंडिशनमधून हे पाणी बाहेर पडत आहे. इकडे शेतीसाठी इकडे गेलेलं आहे. कंडिशनमधून हे पाणी बाहेर पडत आहे. 3 इंची लाईन मी इकडे शेतीसाठी पॉईंट काढलेला आहे. 3 इंची गेलेलं आहे. हा इथवर आणि इथून 3 इंची आहे लाईन मी पॉईंट काढलेला आहे. इथं 3 चे 2.5 केलेले आहे. आणखीन हॉल बसवलेला आहे. 3 इंची आहे. हॉल बसवून पुढे केशिंगला होल मारून 3 चे 2.5 लाईन आत घातलेली आहे. आणखीन पाण्याचा आवाज येत असेल. हॉल बसवून पुढे केशिंगला होल मारून 2.5 इंची लाईन आत घातलेली आहे. पाण्याचा आवाज येत असेल. आणि पाण्याची पातळी पण अतिशय जवळ आहे. 15 ते 20 फुटावर पाणी आहे. पूर्ण आवाज कमी येतोय. पहिला आवाज भरपूर यायचा. पातळी पण अतिशय जवळ आहे. 15 ते 20 फुटावर पाणी आहे. आता आवाज पूर्ण कमी येतोय. जवळ आवाज कमी येतोय. पहिला आवाज भरपूर यायचा. पाण्याची पातळी पण अतिशय जवळ आहे. 15 ते 20 फुटावर पाणी आहे. ही लाईन 3 इंची 3 चे 2.5 पूर्ण आवाज कमी येतोय. बोरमध्ये सोडला. पहिला आवाज भरपूर यायचा. आणखीन एक सांगायचं म्हटलं तर शाळवाला मुळी पहिली बघितली तर पूर्ण मुळीच नाही शाळवाला. आणि 8 दिवसात पाणी पाजलेल्या शाळवाला भरपूर अशा मुळ्या सुटलेल्या आहेत. मुळी पहिली बघितली तर पूर्ण मुळीच नाही शाळवाला. 8 दिवसात पाणी पाजलेल्या शाळा कायम पाणी आमची 1 ते 1.5 इंची पाणी रिटर्न जाते. बाकीचं शेतीसाठी सांगायचं म्हटलं तर शाळवाला मुळी 1 ते 1.5 इंची पाणी रिटर्न जाते. पूर्ण मुळीच नाही शाळा. बाकीचं शेती 8 दिवसात पाणी पाजलेल्या शाळवाला भरपूर अशा मुळ्या सुटलेल्या आहेत. कायम पाणी आमची 1 ते 1.5 इंची पाणी रिटर्न जाते. बाकीचं शेतीसाठी जाते. धन्यवाद.